ही कवळी एकदम आहेत का अजून? आम्ही निघालो रत्नागिरीला. आम्ही आलोय बघा रत्नागिरीला आणि ऊन बघा. तर सामान तुम्हाला दाखवते. ही बघा ही एक चटई आणली. काय जखम झाली? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि सकाळची लवकरची वेळ आहे. आज आम्हाला जायचं होतं बाहेर. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुणालचे बाबा आणि मी बाहेर जाणार आहोत म्हणून. तर तीच सगळी तयारी माझी चालू होती. म्हणजे माझी एकटीची नाही, कुणालचे बाबा आहे, कुणाल आहे, दोघं पण मला घरच्या कामामध्ये मदत करत होते. आता बाहेर जायचं कुठे म्हटलं का तुम्हा सर्वांना माहिती आहे, घरातलं सर्व काम टाकून चालत नाही, सगळं करावं लागतं आणि मगच घराच्या बाहेर आपण पडू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असतं तर नाश्ता आणि जेवण. म्हणजे बघा घरातली इतर कामं आहेत ते आपण नंतर येऊन करू शकतो, पण खाणं पिणं हे महत्त्वाचं असतं. कारण घरातल्या पुरुष मंडळींना ते जमेलच असं नसतं. तर इथे सकाळचा बघा नाश्ता वगैरे आहे ना, तो सर्व मी रेडी करून घेतला सगळ्यांचा. म्हणजे आमच्या 5 जणांचा, भाग्या शेरू पण त्यात आहेतच आणि आम्ही 3 जणं. आणि जेवण फक्त या 3घांचं करायचं होतं, भाग्या शेरू आणि कुणालचं. म्हणजे आम्ही असं विचार केला की पोटभर नाश्ता करून जाऊया आणि जर का आपल्याला असं वाटलं की उशीर झालेला आहे घरी येईपर्यंत तर बाहेर पण आपण खाऊ शकतो. तर ह्या 3घांचं जेवण करून घेतलं मी. म्हणजे जास्त असं काही नाही, डाळ भात आणि भाजी असंच करायचं होतं. आणि थोडंफार गहू वगैरे ना बाहेर असे मी ठेवले होते, तांदूळ गहू वगैरे कुणालनी आणले होते ना येते वेळेस. तर ते थोडं सगळं व्यवस्थित जसं करून घेतलं. बारका बघ चला 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 आपण बागेत जाऊया. चला पुरं काले काले होऊन आले 2 जण. पाऊस पडणार आहे, पटपट चला. चप्पल घाल चल. आम्ही ना काकड्या काढायला चाललोय कुणालला घेऊन. त्याला म्हणलं बघ चल काकड्या आलेल्या आहेत त्या. तेवढ्या स्पीडने वाढतात. हा बघ आला लाडत. हा बघ तो बारका बघ. कुणाल तुझ्या अंगावर उड्या मारतील. चल 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 वाग्या. सकाळी गेलेले आहेत 5:30-6ला. आत्ताशा आलेत 2 जण. चला चला चला. कुणाल वाग्या खूप लाडत आलाय, तो बघतोय बघ तुझ्याकडे. यांना आंघोळ्या घालायला लागणार असं वाटतंय. बघू दे काकड्या खाऊन खाऊन सर्दी वर्दी व्हायची. बघितली काकडी कुठे आहेत दाखव. कुणाल काढली? हा ही पण एवढी मोठी झाली. आता इथे कुठेतरी मी मोठी पकड कुणाल, हातात पकड धर काढ जा. मी आता 4 बघितले इथे. 4 काकड्या चांगल्या तयार आहेत इथे. दाखवू कुणाल पटापट. ही बघ एक इथे बघ, तेव्हा ह्याला नाही ती लहान आहे अजून. हा ते 2 दिवसात तू बघ तर लहान आहे ना. हा पटापट स्पीडने वाढतात त्या, वेळ नाही लागत त्यांना. कुठे? हा ही उद्या 2 दिवसात तू बघ ना. ही बघ एक बघ झाडावरती बघ. ही बघ ती बघ केवढी झाली. ती बघ दिसली. ही बघ ती माहीत पण नाचली झाली केवढी ती. चला काढा पटपट, पाऊस आला तर भिजायला होईल आपल्याला. भिजू नका उगाच. वागू चल चला पटपट काकड्या काढून घेऊया. तवसा ते खाल्ल्यावरती सर्दी पण होते माहिती आहे काय. कुणाला उगा सर्दी नको म्हणून पोळ्या काढतोय. आहे तो 2 दिवस खाईल. ती बघ ही पण तयार झाली, ही पण चांगली मोठी झाली ती बघ. ते दुधी तशा तयार होतात ह्या ना, दुधीच्या भाजी सारख्या. ती वरती पिवळी झाली ना, किती झाली तयार. पिवळी झाली ना वरचं असं म्हणजे तयार व्हायला लागली. मग ती काढायची. मग
ही कवळी आहे एकदम. आहेत का अजून? नाही आता 2 आहेत तिकडे, 4 त्या नाही, त्या अजून जरा मोठ्या होते. इथे 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 नाही, इथे 2-3 आहेत छोट्या छोट्या. बस झालं बस झालं. चला पाऊस येतो. चला 4-5 आहेत. ए चला रे घरात चला. चला काले कुट्ट होऊन आले दोघं पण. चला ये घ्या. आता पाणी तापते ना बाबू, एक काम कर, चैन आले पांढऱ्याला धुतो पटापट. चला आता यांच्या आंघोळ्या करायला लागणार, घाण झालेत. इथे जेवण बघा झालेलं आहे करून. डाळ आहे ना फोडणीला घातली मी. आता झाले, जरा 2 मिनटं कडवते आणि गॅस आहे ना बंद करते. भाजी वगैरे सगळं, भात वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आता चहा ठेवायचा आहे गरम करत. कुणाला जेव्हा आंघोळीला गेलं तर ते आता येतील बाहेर आणि मग नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. ह्यांना सांगते दोघांना, दादाला म्हटलं हैराण करू नका. तर कुणाला वाघ्या आणि शेरू यांना नाश्ता येतो. तर मी आली आहे, जाऊन येते. वाघ्या ए वागू, त्याचं लक्ष सगळं दादाकडेच आहे. ए पांढऱ्या चला, त्याचा नाश्त्याचा टाईम आहे. टाटा, खाऊ आणते. खाऊ आणते. तर चला फायनली आम्ही घरातून बाहेर पडतोय. आता खूप उशीर झाला, 9 वाजून गेले. घेतला 9 वाजून गेले. आम्ही निघालो रत्नागिरीला. डीमार्टला जाते, घरातलं थोडं सामान काय काय आणायचं आहे. आता कुणाला आहे म्हणून आम्ही निघालो, नाही तर मग ह्या दोघांना परत एकटं टाकून जायचं म्हणजे खूप जीवावर येतं. म्हणून मग आज वेळात वेळ काढून पटकन म्हटलं जाऊन येतो. बघू जमलं तर थोडंफार तुमचे शेअर करते. पण मी की नाही आराम करणार आहे जास्त करून, कारण थोडीशी तब्येत अजून पण माझी डाऊन आहे. त्याच्यामुळे प्रवासादरम्यान थोडंसं मी आरामच करणार आहे. चला निघूया पटकन. फिरायला जाऊ ना. चालू केल्यानंतर बोलतो फिरायला जाऊया म्हणून. फिरायला कुठला, शॉपिंग करायला. शॉपिंग पण करायची, फिरून पण यायचं. काय थोडंसं म्हटलं जरा म्हणजे कसं शांतपणे आम्हाला काहीतरी खरेदी करायला मिळेल ना. तर का आम्ही 2 जण असलो ना की थोडीशी घाई असते ना, कारण जास्त चिंता भाग्या चिरू यांची म्हणजे वाटते आम्हाला. त्यामुळे पटकन जाऊन पटकन यावं लागतं ना. आता कसं जरा निवांत, कुणाला आहे म्हणून काही चिंता नाहीये. बघू, तरी पण मला वाटतं 4-4:30 पर्यंत येऊ ना. निघायला उशीर झाला म्हणून थोडासा वेळ जाईल. उशीरच झाला, निघतोय कधी वेळ. घरातली कामं पण असतात ना, सकाळची कामं टाकून नाही ना. सकाळची सगळं काम असतं. पण थोडंफार राहिलं ते म्हटलं नंतरला आल्यावरती करीत म्हणून. चला आम्ही आलोय बघा रत्नागिरीला. आणि ऊन बघा, कडकडीत ऊन पडलंय इथे उन्हाळ्यासारखं. कुठे आहे इथे, नंतर येताना भरूया. आता भरायचंय. चला आता CNG भरायला जातात कुणालच्या बघ. पोचलो बाबा डीमार्टला, रत्नागिरीच्या पार्किंगला आहे ना. कुठे लावायची आहे? इथे लावली की चालेल का? जागा आहे पुढे. आहे पुढे. ते काय पुढच्या साईडला ठेव, म्हणजे आपल्याला बरं येताना बरं पडेल मग. चला आता पटापट आतमध्ये जाऊया आणि खरेदी करून घेऊया. आणि मुख्य गोष्ट काय तर आम्ही की नाही वेळेत पोचलो ना. वेळेत पोचलो ते बरं झालं. किती छान कढई आहे बघ. ही वाली दिसते. बघू मी खाली तो बास्केट बघते मी जरा, मला हवंय हे. हे बघ इथे पण आहे बघ, मोदक मेकर आहे वाले. ते मस्त आहे बघ. ते पण छान आहे. सगळं जरा बघूया आधी. मस्त आहे ना. अच्छा गणपती जमा झालं ना. तर शॉपिंग बघा झाली आमची आणि आता आम्ही निघालोय. वाजले दुपारचे 2:30. भूक लागली आम्हाला जाम. आता चला जाऊया ना. लस्सी घेतली ती पितो आणि निघतो इकडनं. लस्सी तर हात कामाच्या सगळ्या वस्तू घेतल्या आपण, ज्या गरजेच्या सगळ्या वस्तू मिळाल्यात आम्हाला.
बरं वाटतं ना इथे आल्यानंतर, बरं वाटतं ना. छान आहे डीमार्ट, मस्त आहे. पार्किंगची वगैरे पण सुविधा इतकी छान आहे ना. हे बघा बाहेरच्या साईडलाच आहे, जास्त अशी कुठे दगदग नाही करावी लागत ना. आता आम्ही ना बाहेर कुठेतरी जेवणार, कारण जाम भूक लागली आम्हाला. आणि मग डायरेक्ट घरचा रस्ता. आता तुम्हाला मी डायरेक्ट घरी जाऊन भेटीन. रत्नागिरी बघून घ्या थोडंसं. पूर्ण शहर आहे, शहर ना. शहर कसं आहे, आतल्या साईडला गावं आहेत. असं वाटत नाही ना आपण गावात आलो असं. शहरात कसं आहे इकडचं. काल बघा व्हिडिओला सुरुवात केली. काल येईपर्यंत ना आम्हाला संध्याकाळचे किती वाजले, 5:45 वाजले ना आपल्याला. 5:45 झाले येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ओढाताण माझी, म्हणजे घरातलं सगळं काम बाकी होतं ना. कपडे भांडी जे काय होतं ते सगळं पटापट आवरून घेतलं. आणलेलं सामान सगळं एक साईडला करून ठेवलेलं आहे, अजून मी खोललं पण नाही आहे. काय असं वेगळं असं काही नाही, फक्त वाहन सामान वगैरे होतं ना ते आणलेलं आहे. बघते जमलं तर तुम्हाला शेअर करते थोडंसं. आणि त्यात परत माझी तब्येत थोडीशी बरं आहे आता, पण तरी पण अजून काय पूर्णपणे बरी नाही आहे. त्याच्यामुळे शूटिंग वगैरे काय केलं नाही मी काल. मग आल्यानंतर आता म्हटलं परत सकाळी सुरुवात केलेली आहे. गार्डनमध्ये जरा फेरी मारते. एक कुणाला आपल्याला झोपला आहे अजून, तर नाश्ता बनवायचा आहे त्याच्या आवडीचा. त्याला ना आज मॅक्रोनी खायचे. रात्री म्हणाला की आई मॅक्रोनी बनव, मला खायचे. तर त्याचा पटापट बनवून देते त्याला नाश्त्यामध्ये. कारण परत आम्हाला बाहेर जायचं आहे. म्हणजे मी जाणार आहे की नाही अजून नक्की नाही, पण कुणालचे बाबा आणि कुणाल ह्या दोघांचं नक्की आहे जायचं. कणकवली जाणार दोघं पण. बघते जर का मला बरं वाटलं आणि घरातलं काम जर का वेळेत आटपलं तर मी पण जायचा विचार करते. अजून काय नक्की नाही, बघूया. काय आलं, चला जरा एक फेरी मारते. त्याच्यानंतर आपल्या घरातल्या कामाला सुरुवात. बघूया जरा. आता ह्या 4 दिवस झाले गार्डनकडे काय लक्ष नाही ना दिलेलं आहे. त्याच्यामुळे जरा सकाळी उठलं का असं एक राऊंड मारतो. घराभोवती रान पण भरपूर वाढलं आता. जवळ घराच्या जवळ असं खूप असं हे वाटतंय. त्याच्यामुळे आता हे 1-2 दिवस गेले का स्पीडने काम करावं लागणार आहे. कारण कसं जवळ असं घराजवळ रान वाढलेलं असलं ना की ते एकदम खराब दिसतं ना. आता सकाळी उठून आम्ही तिथे बसलो होतो आणि बघत होतो ना, म्हणजे खूप असं बेकार वाटतं मग ते आजूबाजूला रान वाढलेलं घराजवळचं. त्याच्यामुळे आता सुरुवात करावी लागेल. काय झालं, काकड्या बघतो आता. कुणाल पण जाईल ना, तर त्याच्याला नेण्यासाठी काय काय आपण देऊ शकतो हे सगळं बघून घेतो. आजपासून तयारी करायला पाहिजे. झाले काय 1-2 दिवसाची सुट्टी होती त्याची, संपली सुट्टी आता. तर मला की नाही मोह आता आवरता येत नाही. तुम्हाला फुलाची साईज दाखवते. हे बघा, हे भोपळ्याचं फूल आहे. किती मोठं फूल आहे बघा. हां, म्हणजे हे खत केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ही अशी अशी मोठी मोठी फुलं. आणि पान पण बघा केवढी मोठी मोठी पानं आता येत आहेत. आता कुणालचे बाबा ते परागीकरण करतात, कारण ते फळवालं फूल आहे. तेव्हा खालच्या साईडला ना ते फळ दिसतंय तुम्हाला. इतकं छान बघा झालंय, मस्त. चला, रान पण छान वाढलंय, मस्त एकदम. चला चला बस, उगाच दातांना त्रास नाही द्यायचा. हा घाणेरडे धावा. दातावरनं चर्चा चालले, कोलगेटवरनं चर्चा चालले. थोडंसं सामान तुम्हाला आता ना पटापट मी दाखवते. हॉलमध्ये सगळा पसारा होता, तो सगळं आवरला आम्ही आणि आता इथे आणून ठेवलं किचनमध्ये. जे काय आहे ते सगळं इथेच राहू दे. हे बघा, हे असं सगळं आहे. आता मला अजिबात वेळ नाही आहे हे सामान ठेवायला. मी नंतर सगळं झालं का सावकाश म्हटलं ठेवणार 1-2 दिवसानंतर. तर सामान तुम्हाला दाखवते. ही बघा, ही एक चटई आणली डीमार्टमधनं. किंमत पण सांगते 199 ऑफरमध्ये होती म्हणून घेतली. लहान साईजमध्ये असते ना, म्हणजे मीडियम साईजमध्ये आहे चटई. छान आहे पण चटई आहे. आणि बघा ही अशी पॅकिंगचं वगैरे पण आहे. आमची फाटले ना चटई, त्याच्यामुळे घेतली. मग आता नेमक्या वस्तू तुम्हाला दाखवते. आणि ह्या बघा, ह्या 2-3 ट्रे अशा आणल्यात छोट्या छोट्या. खूप मस्त मस्त भांडी होती. ह्या 3 घेतल्या मी वेगवेगळ्या. बघा मला आवडतं तशा वस्तू. हा तेलाचा बॉक्स, तेल घरातच संपलं होतं.
आणि हे बघा हे असे 1-2 थंडाच्या बॉटल वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे, फिनेल. आणि हे बासमती काय तर तुकडा मिनी मोगरा तांदूळ आहेत ना, याचं 1 पॅकेट आहे. हे नाही, ह्याच्यामध्ये पिशव्या आहेत सगळ्या 10 किलोचं. आणि हे असं कडधान्य वगैरे हे सगळं आहे याच्यामध्ये बघा. बस हे इतकं, एवढं असं 4-5 बॅगा आहेत. सगळ्या कामाच्या वस्तू सगळ्या अशा आणलेल्या आहेत. तर ही आपली डीमार्टची खरेदी. मी की नाही कढई पण उचलली होती, एक स्टीलची कढई. अगोदर मला वाटलं 350 रुपये प्राईज आहे का काय, आणि बिल करायला गेली तर त्या कढईची प्राईज होती 750 रुपये. कढई मस्त होती, त्याच्यामुळे मी रिटर्न करून टाकली. म्हणजे एवढी महागातली काय करायची म्हणून. नाही तर मस्त होती कढई, मला आवडली होती. चला आता हे असं राहू दे, आता मी नाश्ता बनवायला घेते. तर नाश्त्याची तयारी तुम्हाला दाखवते. हे सगळं चिरून ठेवले, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि ही मिरची साधीवाली पण तिखट नाही आहे ती. हे लसूण, आलं आणि ही आपली मॅक्रोनी. ते इथे की नाही पाणी तापते ना, म्हणून जरा थांबले मी, दुसऱ्या गॅसवर ठेवते. आणि हे फालुदा बनवायचं आहे. जर का दूध मिळालं रियाकडे तर फालुदा बनवता येईल. रियाकडचं दूध आहे ना चालू झालं आहे, 2 दिवस झाले. त्यांची गाय व्यायली ना, त्यांना खरवस पण दिला आहे आपल्याला. तुम्हाला 1 मिनिट मी दाखवते खरवस. हा बघा खरवस, त्याची काकांना घेऊन आले. म्हणजे 2 दिवस झाले या खरवसला. आम्ही काय खाल्ला नाही, हा कुणालसाठी ठेवला होता, पण कुणालने पण अजून काय खाल्ला नाही आहे. तर सांगते खा आता. पण छान बघा, ते मस्त वाटतं ना. हे असं दूध म्हणजे गाय वगैरे व्यायली ना, म्हैस वगैरे व्यायली का असं चीक वगैरे निघतो. मग खरवस वगैरे कसे बनवतात ते लोक, आणि प्रत्येकाच्या घरी मग असं थोडं थोडं वाटतात. मग असं सगळं आहे. चला मॅक्रोनी आता बनवून घेते मी. आता रेसिपी काही शेअर करत नाही आहे, पटापट बनवते, झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. कुणाला खरवस कधी खाणार आहे तू? खरवस कधी खाणार? कधी? तर इथे मॅक्रोनी बघा माझी फोडणी करून झाली होती. म्हणजे खूप टेस्टी झाली होती, कुणाला खूप आवडली होती मॅक्रोनी. काही नाही, साधी सिंपल कांदा, आलं, लसूण, मिरची टाकली होती आणि थोडंसं हे चाट मसाला टाकला आणि तिखट मसाला, हळद, परत मीठ थोडंसं, थोडीशी शेजवान चटणी असते ना ती टाकली होती. त्याच्यामुळे खूप भारी झालं होतं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मटार वगैरे असते ना, माझ्याकडे होते मटार, मी आणलेले आहेत डीमार्टमधनं, पण म्हटलं कुणाला आवडते का नाही आवडते म्हणून मग नाही टाकले. खूप टेस्टी झाली होती, त्याने अगदी आवडीने खाल्ली. तर हे बघा हे 2-3 पराठे कुणालच्या बाबांसाठी बनवलेत, कारण ते मॅक्रोनी खात नाही आहेत, त्यांना आवडत नाही. आणि ही आपली मॅक्रोनी तयार झालेली आहे. आता मी घेते फालुदा बनवायला. तर पटकन फालुदा तुम्हाला दाखवते. तर याकडचं दूध आहे ना आता चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी चिंता ना आमची आता कमी झालेली आहे. कारण कुणालच्या बाबांना दुधाचा चहा खूप आवडतो, कोरा चहा अजिबात त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे दूध आता बंद होतं ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. पण आता त्यांची म्हैस व्यायली आहे. मगाशी मी गाय म्हणाली ना, गाय नाही, त्यांच्याकडे म्हशी आहेत. तर म्हैस बघा आता व्यायली आहे, त्याच्यामुळे आता काही चिंता नाही आहे. आता रोजच्या रोज आपल्याला अर्धा लिटर दूध आहे ना चालू राहणार. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं फालुदा करताना. आता बॉटल आहेत ना त्या सर्व धुवूनच घेते आणि तेच पाणी मी टाकलेलं आहे. दूध चांगलं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं. आता इथे बघा दूध आपलं वर आलेलं आहे. नंतर चमच्याने ना असं मिक्स करून घेतलं. आणि हे जे रेडीमेड फालुदा मिक्स आहे ना, इन्स्टंट फालुदा मिक्स, हे मी डीमार्टमधनं आणलेलं आहे, ते मी इथे टाकलेलं आहे. आणि खूप स्वस्त आहे, म्हणजे बाय 1 गेट 1 मिळतं ना. मला वाटतं काहीतरी 35 रुपयाचं हे एक पॅकेट आहे. आणि खूप टेस्टी भारी लागतं. जेव्हा पण मी डीमार्टला जाते तेव्हा हे फालुदाचं पॅकेट की नाही मी आणतेच. आणि हे मँगो फ्लेवरचं आहे. तर ते पॅकेट आहे ना दुधामध्ये रिकामी केलं, व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि एक 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवरती की नाही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये म्हणजे अधेमध्ये ना सारखं चमच्याने ढवळत राहायचं, तळाला कसं लागायचं चान्स ना. एक 15 ते 20 मिनिटामध्ये छान तयार होतं. फालुदा आपला तयार झालेला आहे. अजून गरम आहे ना, आता हा एकदम गार होऊन द्यायचा आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचा. आता ही जी मलाई आहे ना एकदम घट्टपैकी तयार होईल. चला आता पूर्णपणे गार होऊ दे. असा पसारा पडला आहे बागे हा बघा. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तो बघा शिंकला. खूप खूप धन्यवाद.